नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. चला पोळ्या करायचं काम चाललंय. आता किती 11:15 वाजले. काय होते थंडीच्या दिवसात आहे ना, खूप लहान दिवस असा भरभर वर येतो ना, मग आमच्या गृहिणींची खूप धावपळ होऊन जाते. असं वाटतं की अरे किती लवकर उठा, तरी पण काम आहे ना थोडंसं उशिराच होतं. आणि आता हे बघा मी चपात्या करते. आता चपात्या करायला जेवढा वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षा खायला कमी वेळ लागतो. खायला जेवढा कमी वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त करायला लागतो. करायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त ते सामान गोळा करायला वेळ लागतो. सामान गोळा करायला जेवढा वेळ लागतो, ते सामान आणण्यासाठी जो पैसा लागतो तो गोळा करायला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. आणि हे सगळं करायला ना आपल्या पोटात जायला शेतकरी जेव्हा पिकवतो तेव्हाच ते जातं, नाही का? तर त्याला तर खूप वेळ लागतो. म्हणजे असं आहे बघा, हे की हे सगळं पोटात जाण्यापर्यंत केवढी प्रक्रिया आहे. आणि वेळ कमी 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 होत शेवटी खायला आपल्याला लागतात 15 ते 20 मिनिटं. पण ते आपल्या पोटात जाण्यापर्यंत कालावधी खूप मोठा असतो, नाही का? हे असं निसर्गाचं चक्र आहे बघा. कशासाठी? सगळं पोटासाठी. हे पोट आहे ना, या पोटासाठीच आयुष्यभराची पळापळ आणि धावपळ. काय तुमचं झालं स्वयंपाक पाणी?